व्हॅल्यू देतो. आणि जे छोटे कॅपॅसिटर आहेत ते कोणते आहेत? सिरॅमिक कॅपॅसिटर. सिरॅमिक कॅपॅसिटर जे कोणते हाय फ्रिक्वेन्सीला आपण वापरतो, ठीक आहे, किंवा नॉइज रिड्यूस जिथं करायचं आहे तिथं आपण ते छोटे कॅपॅसिटर वापरतो. आता हे जे मोठे कॅपॅसिटर आहेत त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू डायरेक्टली दिलेली दिसेल तुम्हाला, 100 मायक्रोफॅरेड किंवा 100 नॅनोफॅरेड वगैरे असं आहे. कोणाकोणापेक्षा सिलेंड्रिकल टाईपचा कॅपॅसिटर त्याच्यावरती व्हॅल्यू दिलेली असेल. कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? जसं रेजिस्टरचं युनिट काय होतं? ओहम. तसं कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? 200 कॅपॅसिटन्सचं युनिट आहे फॅरेड. आता कॅपॅसिटर किती अमाऊंट मध्ये हे स्टोअर करून ठेवू शकतं, म्हणजे त्याला किती व्होल्टेज आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय केलेलं व्होल्टेज किती वेळ त्याने स्टोअर करून ठेवू शकतो, त्याची जी काय व्हॅल्यू आहे ते त्या व्हॅल्यूला म्हणायचं कॅपॅसिटन्स. आणि कॅपॅसिटन्सचं जे युनिट आहे ते आहे फॅरेड, ठीक आहे. आपण त्याचा जो कॅपॅसिटन्स मोजतो तर त्या फॅरेड मध्ये मोजतो. जसं आपण रेजिस्टर ओहम मध्ये मोजला तसं कॅपॅसिटन्स फॅरेड मध्ये मोजतो. आता त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती इथे लिहिलेली असते याच्यावरती आपल्या इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर वरती की 100 मायक्रोफॅरेड आहे, 1000 मायक्रोफॅरेड आहे, 2200 मायक्रोफॅरेड आहे. पण जे छोटे सिरॅमिक कॅपॅसिटर आहे त्याच्यावरती एक कोड दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावरती व्हॅल्यू नसते. काय आहे? 103, 102 वगैरे आहे. आता त्या आलेल्या व्हॅल्यूचं कन्वर्जन कसं करायचं? 104 आहे. जसं रजिस्टरच्या बाबतीत करत होतं सेम तसंच करायचं. आता 104 म्हणजे दोन व्हॅल्यू कशा घ्यायच्या? पहिली 10 आणि तिसरी व्हॅल्यू काय आहे? 4 आहे. तर इंटू काय करायचं? इंटू 10⁴ 10 आणि तिथं पुढं 4 एवढा काय झाला? हा पिकोफॅरेडची व्हॅल्यू आहे. त्याच्यासमोर जी काय कोड लिहिलेला असतो ना तो पिकोफॅरेड मध्ये असतो. पिको म्हणजे किती? 10⁻⁴ आता जे नॉर्मल युनिट असतं ते काय झालं? 10⁻�0 झालं. आता जर 10⁻⁻³ असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मिली म्हणतो. जर 10⁻⁻6 असेल तर त्याला आपण म्हणतो मायक्रो. जर 10⁻⁹ असेल तर त्याला म्हणतो आपण नॅनो. आणि 10⁻⁻12 जर असेल तर त्याला म्हणतो पिको. आणि सेम तसंच जर वरच्या साईडला गेलो तर आपण 10⁻10 ला किलो, 10⁻6 ला मेगा, 10⁻9 ला गिगा आणि 10⁻12 ला टेरा. हे असे युनिट असतात. हे लिहून घ्या नंतर तुम्हाला कुठे कामाला येईल. आता कन्वर्जन काय करायचं आपल्याला? पिकोफॅरेड. पिकोफॅरेड म्हणजे कोणता झाला? हा 10⁻⁻12 एवढी व्हॅल्यू आहे त्याची. म्हणजे 10⁻⁻12 म्हणजे काय? तेवढे युनिट जर आपण याची व्हॅल्यू मागे घेतली तर आपल्याला कशामध्ये व्हॅल्यू भेटणार? आपल्याला फॅरेड मध्ये व्हॅल्यू भेटणार आहे. तर पिको समजा आपण काय केलं? पहिले 3 शून्य मागे घेतले म्हणजे काय झाला? पिको वरून नॅनोवर आला म्हणजे काय झाला? 100 नॅनोफॅरेड व्हॅल्यू. आलं का लक्षात? काय केलं आपण? काय केला? 10⁻⁻12 एवढी व्हॅल्यू आहे त्याची, ठीक आहे. तर त्याला काय करायचं? नॅनोफॅरेड मध्ये कन्वर्ट करायचंय. नॅनोफॅरेड मध्ये कन्वर्ट करताना आपण काय केला? आलेल्या व्हॅल्यूला जर आपण 1000 ने भागलं तर आपली काय झाली? नॅनोफॅरेड मध्ये व्हॅल्यू कन्वर्ट झाली. म्हणजे काय झालं? पिकोफॅरेडचं कन्वर्जन नॅनोफॅरेड मध्ये जर केलं आपण तर हे 1,00,000 पिकोफॅरेड म्हणजेच काय? तर 100 नॅनोफॅरेड एवढी व्हॅल्यू झाली. आता नॅनोफॅरेडला जर मायक्रोफॅरेड मध्ये कन्वर्ट करायचं तर काय? अजून 1000 ने भागलं त्याला. अजून 1000 ने भागल्यावर काय व्हॅल्यू आली? 0.1 मायक्रोफॅरेड. म्हणजेच 104 ला काय काय म्हणू शकतो आपण? एकतर 104 म्हणू शकतो किंवा 100 नॅनोफॅरेड म्हणू शकतो किंवा 0.1 मायक्रोफॅरेड म्हणू शकतो. एवढे त्याचे 4-5 व्हॅल्यू झाल्या. म्हणजे 104 जी कुठं पण जर दिसलं तर त्याची व्हॅल्यू काय असू शकते? 100 नॅनोफॅरेड असू शकते किंवा 0.1 मायक्रोफॅरेड असू शकते. वेगवेगळ्या कॅपॅसिटरच्या टाईपवर वेगवेगळ्या साइन्स असतात. आता जर सिरॅमिक कॅपॅसिटर असेल तर त्याच्यावर व्हॅल्यू दिसेल तुम्हाला 104, त्याचा कोड दिसेल. तेच जर मायका कॅपॅसिटर घेतले तर त्याच्यावर 100 नॅनोफॅरेड वगैरे व्हॅल्यू दिसेल.
आणि जो पॉलिस्टरचा टाईपचा कॅपॅसिटर असतो त्याच्यावर व्हॅल्यू राहते मायक्रोफॅरेड मध्ये. तर हे असं कन्वर्जन करतात. तर समजा आपल्याकडे आहे कोडवर आहे 100 म्हणजे किती व्हॅल्यू येईल मायक्रोफॅरेड मध्ये कॅल्क्युलेट करा. कोड आहे 100 तर त्याची मायक्रोफॅरेड मध्ये व्हॅल्यू काय येईल किंवा नॅनोफॅरेड मध्ये कन्वर्ट करून सांगा. आता जसं केलं आपण सेम तसंच त्याला कन्वर्ट करा. किंवा समजा आहे 102 आहे 103 आहे हा सगळ्या व्हॅल्यूचं कन्वर्जन करा की त्याच्या नॅनोफॅरेड मध्ये काय येईल आणि मायक्रोफॅरेड मध्ये काय येईल. पुढे जर तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे जर ऍडमिशन घेतलात ना पहिल्याच इयरला तुम्हाला हे डायरेक्ट प्रॉब्लेम्स असतात. तुम्हाला कोण शिकवत नाही ह्या गोष्टी तिथं गेल्यानंतर. तुम्हाला कन्वर्जन कसं करायचं ह्या गोष्टी पण शिकवल्या जात नाही. तुम्हाला फक्त म्हणतात एक हे कोड आहे ह्या कोडचा तुम्हाला कॅपॅसिटर बघायचा. तर कॅपॅसिटर कुठून बघायचा तुम्हाला त्याचं कन्वर्जन आलं पाहिजे पहिल्यांदा कसं कन्वर्ट करतात. किंवा एखादी कोणती तर व्हॅल्यू सांगा तुम्हाला 100 नॅनोफॅरेड सांगा 100 नॅनोफॅरेडचा कॅपॅसिटर आणा. तर 100 नॅनोफॅरेड तर असं कोणत्या याच्यावर लिहिलं जातं फक्त मायका कॅपॅसिटरवर. तर सिरॅमिक कॅपॅसिटरचा टाईप जर तुम्हाला बघायचा असेल तर तिथं पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला 100 नॅनोफॅरेडचं कन्वर्जन 104 मध्ये करावं लागेल. हो ते कसं करायचं 100 नॅनोफॅरेडला पहिल्यांदा पिकोफॅरेड मध्ये कन्वर्ट करायचं. पिकोफॅरेड मध्ये कन्वर्ट करून मग त्याचं कन्वर्जन 10 × 10⁴ आणि 10 × 10⁴ चं कन्वर्जन तुम्हाला 104 असं कन्वर्ट करतात. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूवरून कोड पण फाइंड आउट करता आला पाहिजे आणि कोडवरून व्हॅल्यू पण फाइंड आउट करता आली पाहिजे. आता जर एकदम डिटेल मध्ये घेत जर बसलं तर पूर्ण दिवस याच्यातच जाईल. पटकन 4-5 पटकन व्हॅल्यू सांगा त्याची. 102 चं कुठलं आहे ते 102 चं सांगा पटकन. एवढं 2-3 व्हॅल्यूचं फक्त काढा फाइंड आउट करा. त्याच्या पुढे प्रॅक्टिकल मध्ये 10 × 10⁻²? घ्या लवकर. 10 × 10⁻². 10⁻² म्हणजे किती 100. 100 × 10 किती झाला 100 × 10 1000. 1000 पिकोफॅरेड. हां नॅनोफॅरेड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 3 शून्य उडवा. किती राहिलं 3 उडवल्यानंतर. अरे 3 शून्य उडवा. 1 नॅनोफॅरेड 0.001 मायक्रोफॅरेड. समजलं. नेक्स्ट 3चं करा. 10 × 10 काय 103चं करा. 10 × 10⁻³ 10⁻³ म्हणजे 1000. 10 × 1000 10,000 पिकोफॅरेड. 10,000 पिकोफॅरेडला 1000 न भागा. किती नॅनोफॅरेड आलं 10 नॅनोफॅरेड. त्याला आणि 1000 न भागा आणि मायक्रोफॅरेडमध्ये तर किती मायक्रोफॅरेड आलं 0.01. कळालं सर्वांना. ओके सर नेक्स्ट घ्या. आता झालं 100चं काढा पटकन. 100चं सांगा. 10 × 10⁻⁴. कुठल्याही संख्येचा पॉवर 0 म्हणजे काय आता आन्सर 1 म्हणजे काय झालं ते फक्त 10 झालं. 10 पिकोफॅरेड. 100 पिकोफॅरेडचं कॅपॅसिटर असेल तर त्याची व्हॅल्यू 100 पिकोफॅरेडचं कॅपॅसिटर हां त्याची व्हॅल्यू काढा. आता रिव्हर्स डायरेक्शनला जावा. 100 पिकोफॅरेड असेल तर त्याचं किती काय असेल त्याची व्हॅल्यू
आहे सांग किती आहे 10 into 10 raised to 10^2 मध्ये ते जाते का 1 हां हां ओके आता जर 100 असेल तर 10 पिकोफॅरेड असतं. आता याच्यावर जे काही कोड आहे तो कोड कशावर आहे कॅपॅसिटरवर आहे. कॅपॅसिटरच्या कोडची व्हॅल्यू म्हणजे काय पिकोफॅरेडची आहे. आता काही कॅपॅसिटरवर काय राहतं कॅपॅसिटरवर डायरेक्ट जर 100 दिलं असेल हा. 100 पिकोफॅरेडचा कॅपॅसिटर पण होतो. हां ठीक आहे. आणि पण तेच जर कोडच्या फॉर्मॅट मध्ये जर दिलं असेल तर तिथं 10 पिकोफॅरेड व्हॅल्यू असू शकते डायरेक्ट त्याच्यावर 10. आता समजा डायरेक्ट जर 10 दिलं ती पण पिकोफॅरेड मध्येच आहे 10 पिकोफॅरेड आणि 100 दिलं तरी पण त्याची व्हॅल्यू किती आहे 10 पिकोफॅरेडच येते. जर तुमच्यापाशी दोन कॅपॅसिटर असतील एक 100 व्हॅल्यूचा आणि दुसरा 10 व्हॅल्यूचा तर दोन्हीची पण व्हॅल्यू काय आहे तर 10 पिकोफॅरेडच आहे. ठीक आहे, एवढं पण लक्षात ठेवा. कसं काय सेम सेम म्हणजे कोड जो कोणता कॅपॅसिटरवरचा कोड आहे त्याची व्हॅल्यू काय येते पिकोफॅरेड मध्ये येते. आता 10 पिकोफॅरेडचा कॅपॅसिटर पाहिजे ना आपल्याला तर 10 डायरेक्टली पण असू शकते ना त्याच्यावर व्हॅल्यू त्याच्यावरची व्हॅल्यू पिकोफॅरेड मध्येच आहे ना म्हणून डायरेक्ट त्याच्यावर 10 व्हॅल्यू असू शकते. किंवा 100 जरी असेल 100चं जर कन्वर्जन केलं तर 100ची पण व्हॅल्यू आपल्याला 10 10 ओके ओके क्लिअर झालं सर्वांना ओके नेक्स्ट घ्या सर